इथे उपस्थित आहात। मी लगेचच सत्कार समारंभासाठी सुरुवात करतोय। या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या माननीय श्री सिद्धार्थ कांबळे साहेब जिल्हाध्यक्ष मध्य मुंबई तथा उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या हस्ते केला जातोय। माइक में लावून देतो। अंकित कस्तव त्यानंतर गजानन सोनावणे गजानन सोनावणे या कारण हे शालेय विद्यार्थी लोक असल्यामुळे थोडा दिल्लीचा आवाज होणार तर राजकीय या ठिकाणी भाषण करणार पण नाही। आम्हाला या ठिकाणी आपलं जास्त मला तुम्हाला वाट बघण्याची आम्ही जास्त वेळ संधी देणार नाही। काही फक्त इतकं सांगणार आहे की हे जे विद्यार्थी आहे या ठिकाणी उपस्थित आहेत या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आमचे तालुक्याचे ते 1 महिन्यापासून गेलेले फॉर्म भरलेले आहेत। फॉर्मवरती जी नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून एक सुंदर असं शालेय बॅग या ठिकाणी शालेय बॅग या ठिकाणी त्यांना आपण देणार आहे। अधिकाधिक महाराष्ट्रातील महिला घटकांना लाभ देणारी असेल तर त्यावर विरोध करण्याचं कारण हे खरं तर काय असावं याबाबतच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका येते। एका बाजूला आपण म्हणतो की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना शासनाच्या वतीने अधिकाधिक योजना राबवल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या वेळेला महायुतीच्या सरकारने ही उत्कृष्ट अशी योजना घोषित केलेली आहे, पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून या योजनेच्या संदर्भामध्ये विनाकारण गैरसमज पसरवला जात आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये या योजनेअंतर्गत ते जास्तीत जास्त नोंदणी करून घेत आहेत। एका बाजूला नोंदणी करतायत आणि दुसऱ्या बाजूला योजनेवर टीका करतायत। ही दुटप्पी भूमिका आम्हाला अनुभवायला मिळत आहे। मला निश्चितपणाने तुमच्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगायचंय की आतापर्यंत विभागाकडे 1,20,00,000पेक्षा अधिक या योजनेअंतर्गत नोंदणी ही गेल्या 20 दिवसामध्ये झालेली आहे। अजून 1 महिना 31 ऑगस्ट पर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे आणि आज मी तुमच्या माध्यमातून आदित्यताईंचे खरंच मी आभार मानतो। बाल व महिला विकास राज्य कॅबिनेट मंत्री आज आदित्यताई तटकरे इथे आल्या, त्यांनी वेळात वेळ काढून आल्या आणि आमची अशी इच्छा होती की आदित्यताईंच्या हस्तेच आम्हाला हे विद्यार्थ्यांना आम्हाला शालेय वस्तूचं आम्हाला वाटप करायचं होतं। आज आपण एकूण 500 विद्यार्थ्यांचे शालेय वस्तू आपण वाटप केले। त्याच्यामध्ये 500 विद्यार्थ्यांना वह्या असेल, 500 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग असेल व बाकी त्यांना शालेय वस्तू त्यांना आपण वाटप त्यांना केले। आपण विद्यार्थ्यांमध्ये मॅडम खूप अतिशय चांगला उत्साह होता की कसं असतं तुम्ही म्हणजे मी बाकीच्या राजकीय पक्षांवरती टीका करणार नाही, पण माझं एकच आहे की तुम्ही राजकारण करत असताना तुम्ही पहिलं समाजकार्याला असं प्राधान्य द्या की समाजामध्ये आपण एक ठीक आहे आपण सर्वांच्या आपण परिस्थिती नाही आपण बदलू शकत, पण आपल्या माध्यमातून आपण एक म्हणजे जसा आज आम्ही विडा उचललाय, आम्ही अजितदादांचे एक सैनिक आहोत, अजितदादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्या माध्यमातून आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सन्माननीय आम्ही जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेबांचे मला सतत हेच मला एक मार्गदर्शन असतं की तुम्ही कार्य असे करा की जो गोरगरीब असेल एक शेवटच्या घटकापर्यंत गरीब असेल त्याला कशी तुम्हाला मदत करता येईल। त्याच अनुषंगाने आम्ही आमचा कार्यक्रम ठेवलाय की गेल्या वर्षी आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेचे युनिफॉर्म डोनेट केले होते। या वर्षी आम्ही शाळेच्या मुलांना स्कूल बॅग व वह्या वाटल्या। त्याच पद्धतीमध्ये माझी स्वतःची माझी संघटना आहे प्रजाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत मी 8 लोकांचे हृदयाचे फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिलेत। प्रयत्न हाच राहील की आपण राजकारण न करता समाजकारण कसं करतोय व समाजकार्याच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकांपर्यंत कशी लोकांना मदत करू हाच आमचा शेवटपर्यंत आमचा प्रयत्न राहील।